म्हणून आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही जानेवारी 2026 म्हणजे 2026मधील पहिला महिना चालू आहे. तर या महिन्यासाठी आपण किशोरी बैठकीमध्ये कुठल्या प्रकारचा विषय निवडायचा किंवा जी काय आपण प्रत्येक महिन्याला किशोरींची बैठक वगैरे घेतो. तर या किशोरींच्या बैठकीमध्ये प्रत्येकच महिन्याला मुलींना म्हणजे ज्या काही किशोरी आपण बोलवत असतो किंवा शाळांवरती वगैरे जाऊन ज्या काही किशोरींच्या बैठका वगैरे आयोजित करतो. तर या बैठकीमध्ये कुठल्या प्रकारच्या विषयावरती माहिती द्यायची किंवा समुपदेशन करायचा हा प्रश्न आपल्याला प्रत्येकच महिन्याला पडतो. तीच माहिती आपण प्रत्येक महिन्याला त्या मुलींना सांगितली तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही किंवा ते बोरिंग वगैरे होतं. त्यामुळे प्रत्येक महिन्याला नवीन विषय आपण या चॅनलवरती तुमच्यासोबत डिस्कस करत असतो. तर ह्या नवीन विषयाबरोबर जे काही त्यांचे किशोरी मुलींची मासिक पाळी असेल तर त्याबद्दल आणि त्यांच्या आहाराबद्दल तुम्ही नियमितपणे त्यांना माहिती द्यायचीच आहे. परंतु त्या व्यतिरिक्त अजून थोडीशी एक्स्ट्राची माहिती जर तुम्ही त्यांना दिली तर तुमची ही किशोरी बैठक अतिशय प्रभावी ठरू शकते. तर त्याच अनुषंगाने मी या जी काही 2026 जे नवीन वर्ष सुरू झालं आहे तर त्यातील जानेवारी महिन्यासाठी अशा प्रकारे किशोरी बैठकीचं प्रोसिडिंग लिहिलेलं आहे. तर याचा तुम्हाला कुठल्याही महिन्याच्या किशोरी बैठकीसाठी उपयोग होऊ शकतो. तर बघा, नेहमीप्रमाणे इथं बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी आणि उपकेंद्राचं नाव देखील आपण लिहायचं आहे. तर वीट किशोरी मुलींची नोंद, रजिस्टर व प्रोसिडिंग. तर या ठिकाणी तुम्ही इथं दिनांक मेन्शन करायचा आहे. तो मी माझं करायचं राहिलेला आहे. तर विषय बघा, किशोर वयातील शारीरिक व मानसिक बदल. तर हा विषय देखील किशोरी बैठकीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या वयामध्ये मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल मोठ्या प्रमाणावर जाणवतात आणि त्याची माहिती जर त्यांना योग्य प्रकारे मिळाली नाही तर त्यांना धोका संभवू शकतो किंवा वेगळ्याच मार्गाला त्या लागू शकतात. तर हे थांबवण्यासाठी व स्वतः जागृत करण्यासाठी आपण ही माहिती उपस्थित किशोरींना द्यायची आहे. तर बघा, वरील विषयासनुसरून किशोरींच्या आयोजित बैठकीत पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली. तर माहिती बघा कशा प्रकारे आहे. शारीरिक बदल, फिजिकल चेंजेस, उंची आणि वजनात झपाट्याने वाढ होते. त्वचेतील बदल, हार्मोन्समुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. आवाजातील बदल, मुलींच्या आवाजात बदल जाणवतो. म्हणजे मुलींचा आवाज मृदू होतो तर मुलांचा आवाज फुटतो वगैरे. अशा प्रकारचे चेंजेस देखील आपल्याला या वयामध्ये आढळतात. त्यानंतर बघा, शरीराचा आकार, मुलांचे खांदे रुंद होतात आणि मुलींमध्ये नितंबाचा भाग रुंद होतो. तर अशा प्रकारचा शरीराच्या आकारात देखील बदल होतो. त्याचप्रमाणे लैंगिक विकास, मुलांमध्ये जननेंद्रियांची वाढ होते आणि स्वप्नदोष निर्माण होतो. तर मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते. त्यालाच आपण मेन्स्ट्रुएशन किंवा MC देखील म्हणतो, सुरू होते आणि स्तनांचा विकास होतो. तर हे झाले शारीरिक बदल. तर हे शारीरिक बदल त्यांना आपण सांगायचं आहे की अशा प्रकारचे शारीरिक बदल तुमच्यामध्ये होतात. त्यामुळे त्याचं बाऊ वगैरे करणं किंवा त्याला लाजणं वगैरे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी टाळायच्या आहेत. त्यानंतर बघा, मानसिक आणि भावनिक बदल, मेंटल अँड इमोशनल चेंजेस. तर स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होतो. तर या वयामध्ये हार्मोन्समुळे मूड स्विंग्स म्हणजे स्वभावात एकाएकीतच दुःख किंवा आनंद अशा प्रकारे मूड स्विंग्स आणि चिडचिडेपणा निर्माण होतो. स्वातंत्र्याची ओढ, स्वतःचे निर्णय स्वतः या वयात घेण्याचा कल मुलींचा वाढतो आणि त्यांना आईवडिलांची बंधने वगैरे नको वाटतात. त्यानंतर आकर्षण बघा, विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण निर्माण होते आणि स्वओळख, आयडेंटिटी, मी कोण आहे, मी कसा दिसतो किंवा मी कोण आहे, कशी दिसते, अशा प्रकारचे बदल देखील त्यांच्यामध्ये जाणवतात. त्यानंतर बघा, भावनिक संवेदनशीलता. या काळात मुली खूप संवेदनशील असतात. त्या छोट्या छोट्या कारणावरून दुःखी किंवा आनंदी होतात. त्यामुळे हा काळ खूप म्हणजे बदलाचा आहे आणि हे बदल जे काही शारीरिक आहेत त्याचबरोबर मानसिक जे चेंजेस आहेत तर त्याची माहिती आपण या बैठकीच्या माध्यमातून त्यांना देऊन योग्य ते समुपदेशन करून त्यांना जागरूक ठेवलं पाहिजे. याचबरोबर मासिक पाळीतील स्वच्छता, मासिक पाळी म्हणजे काय, त्यांचा दैनंदिन आहार कसा असावा हे देखील आपण त्यांना या बैठकीमध्ये सांगायचं आहे. नेहमीप्रमाणे त्यांची नावं, जन्मतारीख, वय आणि आपण जे काही HB वगैरे जर करत असू तर ते इथं लिहायचं आहे आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे बघा, अजून एकदा तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला दिसलं वगैरे नसेल तर. अशा प्रकारे हे किशोरवयीन मुलीतील मानसिक बदल
या किशोरी बैठकीचे हे प्रोसिडिंग आहे. तर तुम्ही हे प्रोसिडिंग व्यवस्थित लिहून कुठल्याही किशोर बैठकीसाठी हे यूज करू शकता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद ताई. आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.